जर आपण एकत्र एकसंध येऊन जर कृतिशीलपणे समाजामध्ये समाजाच्या समोर रस्त्यावर आपली ही परिवर्तनवादी चळवळ जर सुरू ठेवली तर मला वाटत नाही ह्या लोकांची हिंमत होईल आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची. सर्वांना जय भारत. मी प्राची दुधाने. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका गंभीर विषयावरती बोलणार आहोत. कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार ज्ञानेश महाराव सर हे काही लोकांची माफी मागताना दिसत आहेत आणि त्यांच्या समोर असणारे हे झुंडशाही अवलंबून त्यांना दरडावून त्यांना धमकी देऊन एकट्यामध्ये गाठून जे काही ते विषय मांडतायत, मग तो रामाचा असेल, स्वामी समर्थचा असेल आणि त्याबाबत त्यांनी चुकीचं विधान करून आमची आध्यात्मिक भावना जी आहे दुखवल्या गेली आहे म्हणून आमची माफी मागितली पाहिजे आणि परत त्यांनी अशा पद्धतीचं कुठेही उल्लेख किंवा बोलणं करू नये हे सुद्धा त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. परंतु मला एक समजत नाही, आपला देश हा स्वतंत्र आहे, संविधान आपल्या देशामध्ये आहे, या संविधानाने आपल्याला आपलं मत आपले विषय मांडण्याचा अधिकार दिलेला असताना आणि एक ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आजपर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून असेल, आपल्या विचारांच्या बोलण्याच्या माध्यमातून असेल, अनेक लोकांची पोलखोल केलेली आहे आणि त्यांची जिरवलेली आहे. मग या व्यक्तीसमोर उभं राहून तुम्ही अशा पद्धतीचं अगदी खालच्या पातळीचं बोलणं करून त्यांना दरडावून धमकावून त्यांच्याकडून असं तुम्ही बोलून कसं घेऊ शकता? अर्थात कसं घेऊ शकता याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण संविधान संपून मनुस्मृती ही यांना देशामध्ये जे भाजप आहे किंवा RSS प्रणित भाजप सत्तेत आहे त्यांना ती लागू करायची आहे. मग या सगळ्यासाठी आम्ही हिंदू आहोत याचा आधार घेऊन लोकांच्या आध्यात्मिक भावना दुखवल्याच्या नावाखाली तुम्ही लोकांना असं त्रास देणार आहात का? याच्या मागे तुम्ही अनेक जे काही समाज हितासाठी कार्य करणारे लोक असतील, तुम्ही अगदी त्यांचे जीव सुद्धा घेतलेले आहेत, त्यांचे खून तुम्ही केलेले आहेत, तुम्हाला तो पायंडा सुरू ठेवायचा आहे का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जे काही खोटं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचतंय, जे काही तुम्हाला विनाकारण त्रास देण्यासाठी त्या माध्यमातून या गोष्टी भेदाभेद भय पसरवण्यासाठी केल्या जातात, त्याचा आधार घेऊन तुम्ही सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहात का? जो खरा इतिहास आहे मग तो रामाच्या बाबतीत असेल किंवा जे काही देवता म्हणून तुम्ही आज देवळात बसून लोकांमध्ये समाजामध्ये तुमची पोटं भरण्यासाठी जे काही कार्य तुमचं सुरू आहे त्यासाठी तुम्ही सत्य किती काळ दाबून ठेवणार आहे? आणि अशा पद्धतीने तुम्ही दरडावून धमकावून लोकांच्या अंगावरती जाऊन हे सगळं बंद होईल अशी अपेक्षा करता का? अर्थात परिवर्तन असणाऱ्या चळवळी सुद्धा यांनी सुद्धा या सोशल मीडियाच्या बाहेर निघून आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. जे सत्य आणि परखड विचार आपण मांडत आहोत त्यासाठी एकमेकांना साथ देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे परिवर्तनशील जे विचार आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतून देशाला दिशा दाखवणारे आहेत आणि आज शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याला म्हटलं जातं हे तेच परिवर्तनवादी आणि सत्यवादी विचार नाहीयेत का? मग हे रोखण्याचा अधिकार या मनुवाद्यांना दिला कुणी? आज मी असेल, माझ्या विचारांचे जे कोणी असतील या सर्वांनी ज्ञानेश महाराव सरांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या मनुवाद्यांच्या सुरू आहेत, RSS प्रणित भाजपाच्या माध्यमातून ज्या सुरू आहेत, झुंडशाही जी त्यांची उदयाला आलेली आहे, लोकांना दरडावून धमकावून त्यांचे तोंड तुम्ही बंद करू शकत नाही. सत्य जे काही ते बोलतायत ते तुम्ही त्यांना रोखू शकत नाही. आज ज्ञानेश महाराव सर आहेत, कदाचित उद्या ही माझ्यावर सुद्धा स्थिती आणि परिस्थिती येऊ शकते कारण आम्ही सत्य बोलतो, परखडपणे बोलतो. म्हणून यांना घाबरून यांचं भय यांनी दाखवून सत्य मांडण्यासाठी आम्ही थांबणार नाही असं जर त्यांना वाटत असेल तर ही त्यांची निश्चितच चूक आहे. त्यामुळे ज्ञानेश महाराव सरांना माझं एक सांगणं आहे, सर तुम्ही एकटे होतात, निश्चितच तुमच्यावरती त्यांनी ज्या काही गोष्टी ते बोलले असतील किंवा ज्या पद्धतीने त्यांनी दडपशाही दाखवली असेल तुम्ही त्याला विरोध नको, तुम्ही शांतपणे हे सगळं माफी तुम्ही समाजाची मागितलेली आहे. परंतु माझी विनंती आहे, आपण आम्हाला एक दिशादर्शक आहात, हे मार्ग हे जे विचार आहेत हे आपण आम्हाला दिलेले आहात, देत आहात, त्याच्यामुळं या अशा 4 चिनपट लोकांना तुम्ही घाबरून आपलं जे कार्य आहे ते बंद करू नका किंवा त्याच्यातून माघार घेऊ नका आणि पुढे हे सत्य मी बोलणार नाही अशी भूमिका तर आपण निश्चितच घेणं अपेक्षित नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत. या सगळ्या झुंबडशाहीला, या दंडशाहीला आम्ही आपल्या सोबत उभं राहून
निश्चितच मात देऊ ही मी आपल्याला ग्वाही देते आणि संपूर्ण समाजातून देखील सरांच्या मागे उभं राहण्याची ताकद आणि तयारी आपण सर्वांनी हे एकीनं बळ दाखवणं आवश्यक आहे. इतकंच मी या माध्यमातून बोलते. जय भारत.